ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशिष्ट महत्त्व आहे. शनी आणि सूर्याला पिता पुत्र मानतात, परंतु जेव्हा जेव्हा या दोन ग्रहांची युती होते तेव्हा उलटापालट नक्कीच होते असं म्हणतात. जून 2025 महिना संपण्याआधी हाच योग आहे, जो 3 राशीच्या व्यक्तींसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. जून महिना संपण्याआधी शनी सूर्याची युती होणार आहे, ज्याचा परिणाम विविध राशींवर होणार आहे. विशेषतः सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. शनी आणि सूर्याची युती सामान्यतः तणाव, आव्हानात्मक परिस्थिती आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात अडचणी निर्माण करू शकते. शनी आणि सूर्य या दोन बलाढ्य ग्रहांची युती जून महिना संपण्याआधी तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात या घटनांना विशेष महत्त्व दिले जाते, कारण शनीचा प्रभाव संयम, कर्म आणि अनुशासनावर असतो, तर सूर्य आत्मविश्वास, ऊर्जा आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जातो. हे दोन ग्रह एकत्र आल्यावर सिंह राशीवर त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारचे परिणाम होऊ शकतात. आता सिंह राशीचा स्वभाव. सिंह राशीचे जातक स्वभावतः आत्मविश्वासी, दिग्गज, नेतृत्व गुण असलेले, आदर्शवादी आणि अभिमानी असतात. त्यांना नेहमीच प्रशंसेची आणि सामाजिक प्रतिष्ठेची अपेक्षा असते. मात्र शनी सूर्य युती त्यांच्या या वैशिष्ट्यावर थोडासा आघात करू शकतो. भावनिक परिणाम. आत्मविश्वासाला धक्का बसणार. या काळात सिंह राशीच्या व्यक्तींना आपला आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखा वाटू शकतो. याला शनीचा दबाव जबाबदार असेल. स्वतःच्या निर्णयांबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. स्वतःच्या क्षमतेवर संशय वाटण्याची शक्यता आहे. काही वेळा पराभवाची भावना मनात ठाण मांडू नका. कुटुंबीय किंवा जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. संवादात कटुता येऊ शकते, ज्यामुळे मनस्ताप वाढेल. मित्रमंडळातून दूर राहण्याची प्रवृत्ती दिसून येईल. मनात एक प्रकारची अस्वस्थता जाणवेल. मागील चुका मनाला बोचू शकतात आणि त्याबद्दल स्वतःला दोष देण्याची प्रवृत्ती वाटू शकते. व्यावसायिक परिणाम. वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे प्रकल्प रखडू शकतात किंवा त्यात अडचणी येऊ शकतात. आपल्या कामगिरीची पुरेशी दखल घेतली जात नसल्याची भावना होऊ शकते. निर्णय क्षमता. व्यवसायात मोठे निर्णय घेण्याचे टाळा. आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ प्रतिकूल आहे. आता सावधगिरी कोणत्या बाळगाव्यात की कोणत्याही धोरणात्मक निर्णयांना पुढे ढकलणे उत्तम ठरेल. परिश्रम आणि संयम यावर भर देणे आवश्यक आहे. आता आरोग्य परिणाम पाहूयात. मानसिक तणावामुळे निद्रानाश होण्याची शक्यता आहे. पचनाशी संबंधित तक्रारी वाढू शकतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याची आवश्यकता आहे. शरीरात थकवा आणि उदासीनता जाणवू शकते. आता सिंह राशीने कोणत्या उपाययोजना कराव्यात? नंबर 1 आहेत आध्यात्मिक उपाय. नियमित सूर्य उपासना करा आणि आदित्य हृदय स्तोत्र पठण करा. शनिवारी शनिदेवांची पूजा करून ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. शनिग्रहाच्या शांतीसाठी काळे तीळ दान करा. नंबर 2 आहे दानधर्म. शनिवारी गरजू व्यक्तींना काळ्या वस्त्राचे दान करा. तीळ, लोखंडी वस्तू किंवा अन्नदान केल्याने शुभ फळ मिळते. नंबर 3 आहे आरोग्य. ध्यानधारणा करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. हलका पण पौष्टिक आहार घ्या. व्यायामासाठी वेळ काढा. नंबर 4 आहे भावनिक उपाय. स्वतःच्या भावना इतरांसमोर मोकळेपणाने व्यक्त करू नका. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी सकारात्मक लोकांचा सहवास राखा. नंबर 5 आहे व्यावसायिक धोरण. मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकला. नोकरीत अधिक संयम बाळगा आणि कामाच्या ठिकाणी नम्रता दाखवा. आता सकारात्मकता राखण्याचे महत्त्व. शनी सूर्य युती आव्हानांची सृष्टी करते, पण त्याचवेळी ती आत्मपरीक्षणाची संधीही देते. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात आत्मशोध घेऊन स्वतःच्या क्षमतांचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला तर हा कठीण काळ आत्मविकासासाठी उपयुक्त ठरू शकतो. संयम, नम्रता आणि मेहनत हे या काळाचे यशस्वी सूत्र असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.